नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। वेळ आहे रात्रीची, वाजलेत 9:15 आणि माझा मित्रांनो हे बघा जेवण अजून इथं झालेलं नाहीये है ना। हे बघा सगळा पसारा पडलाय, तर मी आता मसाला वाटायला लावला इथं। म्हणलं चला व्हिडिओ चालू करूया। आणि गेलेली आज पण शॉपिंगलाच, स्टेशनला गेलेली, घाटकोपर स्टेशनलाच थोडंसं राहिलेलं। समीर सुबीर यांची शॉपिंग होती थोडी, ती त्यांची केली आणि आली। तर आता येता मला 8 वाजले। गेलेली कितीला मी 5 वाजता गेलेली, 3 तास गेले शॉपिंगला। खूप गर्दी होती आणि खूप स्टेशन फिरून 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 नेणार होती, तुम्हाला दाखवणार होते आमच्या घाटकोपर स्टेशनची गर्दी, पण म्हटलं नको जाऊ द्या, गडबड होते, मग मला नीट शॉपिंग करता येत नाही। तर पुढच्या वेळेस कधी गेली तर नक्की दाखवेल तुम्हाला। तर आता इथं जेवण बनवायचं आहे, पीठ मळलं आहे, दळण टाकलं आहे बाजरीचं, पण आता आमच्या इथं भैया बघा 6च्या नंतर दळण टाकलं ना तर दळण देत नाही, मग डायरेक्ट दुसऱ्या दिवशी आणि घ्या असं करतो। मग आता पीठ मळलं आहे, कणिक आपलं गव्हाचं। आणि इथं बघा अंजूने आणलं आहे बिर्याणी, अंजूच्या वहिनीनी पाठवले साक्षीनी, हां तर सुक्का चिकन। आणि इथं ह्याचे वडे, चिकन वडे आहे ना, त्यातलं मी अर्धा खाल्लं आहे। तिने मला सांगितलं खाऊ नको, माझ्या भावाला आणलं आहे, माझ्या भावाला आणलं आहे म्हणजे सुमितला असं, तर सुमितसाठी आणलं आहे। म्हटलं खाणारच मी, जा तू। गपचूप गेलं, मी एक घास खाल्लं आहे। तिने मला बजावून सांगितलं 3-4 वेळा खाऊ नको जा तू। म्हटलं बरं असं। तर आता मला जेवण बनवायचं आहे। माझं इथं बघा कुकरमध्ये मटण शिजायला लावलं आहे, मटण विथ बकऱ्याचे पाय असं मिक्स केलं आहे आम्ही। आणि आज आमचा तसा बेत आहे, ते जेवण बनवायचं आहे। मसाला इकडे फिरवते, आता वाटून घेते। आणि इकडे भात आहे, इंद्रायणी राईस, आणि भाकरी नाही तर ह्या दुपारच्या चपात्या होत्या त्या आता आपल्या येडायडी खातील, नंतर त्यांना द्यायचं। तर पोरगा आहे बाहेर। आणि इथं पसारा बघा माझा किती पडला आहे, तो सगळं आता साफ करायचं। उद्याचा दिवस आहे, उद्याच्या दिवसात सगळं घर साफ करून घेणार, सगळं पसारा इकडचं तिकडचं करणार। थोड्याशा बाटल्या पण आणल्या, पाण्याच्या नवीन बॉटल आणल्या आपल्या, ह्या सगळ्या फेकून देणार आता, आणि त्या थोड्याच ठेवणार आहे आता। आणि बाबू तुझा काय झाला, बाबुली काय झालं, कशाला ओरडतोय? हां बाबलेला अंघोळ घालायचे, सारखा घाणीत बसतोय। आज पण आम्ही मैदान सगळं साफ करून घेतला, ते लोक आलेले ना, तर त्यांच्याकडून सगळं साफसफाई करून घेतली, सफाई कामगार आलेले। आणि बराच असा कचरा जाळलासुद्धा। तर आज काही साक्षी आणि राणी आली नाही, काल आलेल्या, पण काल काही व्हिडिओ चालू केला नव्हता। काल आल्या बसल्या, आज त्यांनी त्यांच्या घराची साफसफाई चालू केली तिकडे खाली। तर म्हटलं करा बाबा, जाऊ द्या तुम्ही साफसफाई करून घ्या, मग तुमची झाली की माझी मला इकडे या मदत करायला असं। अजून मित्रांनो काय आणलं तुम्हाला दाखवलं, ते थोडंसं आहे बघा प्लास्टिकच्या, आपल्या सुकली वगैरे नव्हती, मग आणला आहे, बाथरूममध्ये एक मग ठेवला आहे। थोडंसं अजून काय ते पोरांचे कपडे आणले ते ठेवले त्यांनी। अजून छोटं असं काय लागतं आहे घरामध्ये, ते घेऊन आलेले आहे। आणि त्या दिवशी बघा इथून आणलं ना, CSTवरून हा मॉप आणला एक, लादी वगैरे पुसायला, तर मस्त आहे बघा। हे असं जरा जोरात असं खेचलं नाही इथून, तर हे असं पूर्ण फोल्ड होतो, दाखवेल तुम्हाला उद्या पुसताना। पण पोरं आपले पुसतील ना आता, लादी अशी ओलं वगैरे केलं तर मस्त, तेवढंच माझं काम हलकं होऊन झालं बघा, आहे ना, ओलंच आहे, असं पुसलं ना व्यवस्थित होतं आहे मस्त। आणि नंतर मग हे ना, हे बघा हे असं केलं ना, दाखवू द्या, असं जोरात खेचलं ना की हे असं फोल्ड होतं आहे बघा, अजून होतं पूर्ण, म्हणजे सगळं पाणी याच्यातलं हे होऊन जातं, निघून जातं, तर असं आहे। तर असा हा मॉप आणला आहे आणि चांगला आहे, मस्तपैकी आहे बघा। CSTला मला ना तो मस्त पडला एकदम, 200 रुपयाला आणला आहे मी तो तिथून। ऑनलाईन बघितलं ना भरपूर महाग होता, म्हणून म्हणलं चला भेटतंय स्वस्त तर पटकन घेऊन टाकायचं। तर अशी खरेदी चालले। तर उद्याचे दिवस काही कुठे जाणार नाही, पुन्हा परवा मला दादरला जायचं आहे, तिथं थोडीशी शॉपिंग आहे माझी, थोडीशी बाकी आहे, ती पण करेल। मग त्यानंतर घरातच आपलं हे ते साफसफाई, सगळं बाहेरचं आवरण सगळं साफ करायचं, आपला पसारा बाहेरचा। भाडोत्री पण वरती आलेले आहेत, त्यांची पण सगळा सेटअप चालला आहे, अजून काय येत आहेत तर त्यांचं चाललं आहे, त्यांचंसुद्धा बेड लाव, हे लाव ते लाव असं त्यांचंही काम चालू आहे। तर चला मित्रांनो आता मी जेवण बनवून घेते।
झालं? ए ए खाली उतरायचं नाही, तिथंच बसायचं. झालं बोंबलून झालं का? हा. तर मित्रांनो, आमच्या इथं त्या आजी आलेल्या, आजी म्हणजे आमची टायगरच्या पप्पांची आत्या बरं का. तर त्या आलेल्या आणि हा पोरगा त्यांना काही घरात घेतलं नाही. आणि ते बिचारे येऊन इथं बसल्या, पण ह्याला काही ते सहन होत नाही. कासोटा साडीवाली वेगळे दिसतात ना, साडी त्यांची वेगळी नेसलेली, वयोवृद्ध बाई. तर ह्याला तसं नाही, ह्याला वाटतं त्या वेगळाच कोण प्राणी आहे. आणि ह्यांनी त्यांना बिचाऱ्यांना बसून पण दिलं नाही. हां. आणि या बाबा करून त्यांनी पळून लावलं शेवटी त्यांना. काय रे. तर लांबून कुठून आल्या नव्हत्या, आमच्याच विभागात राहतात त्या बाजूलाच. तर त्या आलेल्या भेटायला. नाही तर तुम्ही म्हणा ताई एवढं लांबून आल्या तुम्ही टायगरला बांधून ठेवायचं होतं, असं तसं लगेच कमेंट करणाऱ्यांना काही सांगायला नको. तर तसं काही नव्हतं, त्या बाजूलाच राहतात आणि आलेल्या अशाच. पण ह्यानी त्यांना काय हे केलं नाही. या माकडानी बघा कसं बसलाय आता मोठा, IT मध्ये बसलाय, IT म्हणजे अशा फटका द्यायला पाहिजे तोंडाला, लय भॉ करतो. हां मित्रांनो, मला जायचं आहे आता कुठं माहिती आहे का, आपल्या पूजेसाठी साडी घेतले ना, तर तिचं ब्लाऊज शिवायचं. तर जास्त लांब नाही, इथं सुप्रियाकडेच जायचं आहे बघा. ह्या घरातच जायचं आहे आपल्याला. इथून दाखवते मी तुम्हाला. हे बघा, या जाळीच्या पलीकडे जे घर आहे ना, ते आपलं हे डबल माळ्याचं, तिथं जायचं आहे. तर ते सुप्रिया आता कुठे खाली भाजी आणायला गेले. तर म्हटलं चाबाई लवकर ये, मला हे करून दे. बाबा इथं बघा दूध, बापरे बघा दुधाकडे लक्षच नव्हतं, दूध गेलं अख्खं आटून. इकडे दादाला उठव, चल टायगर, दादाला उठवायला या. हे बघा आता त्याला एकच भेटलंय नुसतं. पोरा पोंग्या कुठं गेला? जा दादाला उठव, इथून चल दादाला उठवायला ये इकडं. अबे इकडं झोपलं, ये. चल इकडे ये लवकर, जा मग. किती शाणा आहे बघा, त्यांना नाही उठवा. आणि त्यांच्या जागी जर मी असते ना तर गोधड्या वडून काढलं असतं. त्यांना झोपू दे म्हणतो. हा इकडे ये रे जरा, ए डुकरा इकडे ये जरा, इकडे ये इकडं. काय सांगितलं तुला दादाला उठव म्हणून? हे बघ तिकडून येतो, इकडून जातो. हां अजूनही ती आजी राहिलं तुझ्यासाठी, आता गेली ती निघून कधीच. हां ए पागल, ते बघ आता तुम्ही भेटले, आता ती आई गेली, आता यांच्या मागे लागला का? काय झालंय? गप जरा, गप त्यांचं काय काय तिकडं, चल आपलं काम नाही करून घ्यायचं. अरे मारू आहे ना, मारू तोंड दाबून ठेवू, तोंड बंद करून. बोलूच दे ना माणसाला जरा सुद्धा, बोलूच नका म्हणतोय. जावा नका करू काम आमचं, राहू दे असं खिडकी मोकळी. मांजर आली. अरे खिडकीला हे बघ, चल वरती कबूला बघाय. चल ए कबू कुठे गेली? चल ए वरती चल. ए सुमित या इकडं, या काठी घेऊन ये, बांबू या सुमित, या लवकर या. हा बघ ऐकत नाही, ऐकत ना. सुमितला घेऊन या, बांबू घेऊन यायला सांगा त्याला. मित्रांनो आता माझं सगळं काम झालेलं आहे आणि वाजलेत बघा 1:15. तर आता जेवण बनवायचं आहे आणि हा पोरगा लगेच येतोय.
कॅमेऱ्याचा आवाज ऐकला रे ऐकला की लगेच चला आहे ना, लगेच चला चला म्हटलं की लगेच बघतोय, कुठे जायचं नाही, गप्प बस. आणि हे बघा हवेने अशा पिशव्या आमच्या घरात येत आहेत. कुठून आलं ही पिशवी काय माहिती आता. तर हे बघा सगळं घर चकाचक केलं आहे. आता ह्या लाद्या पुसायच्यात, सुमितला सांगितलं आहे त्या भिंतीच्या सगळ्या लाद्या पुसून काढ. हे बघा ए इथं बस, चल तिकडे बस, जा तिकडे कोपऱ्यात जाऊन बस, एका कोपऱ्यात तिथं बस, तिकडे तुझ्या बघा आता तिथं जवळ बसतो म्हणजे इथून लगेच याला बाहेर पळायला. लई शहाणा आहेस रे तू, हां नुसतं बाहेर पळायला बघतो. तर मी खिडकी लावून घेते, लई धूळ येते. आणि आज बाहेर बघा वातावरण आहे ना एकदम असं धुकट झालं आहे सगळं. पाऊस येतोय का काही कळत नाही, कालपासून असंच वातावरण आहे. आता खिडकी लावते म्हणजे धूळ येणार नाही. आणि असं थोडा अंधार केला ना की माझा बाबली कसा मग मस्त झोपून जातो आहे ना. तागुली चले तुला तिकडे पंखा लावती, जा कोपल्यामध्ये जा. अहो तुझं तिकडं पंखा लावला, जा उठ जा कोपऱ्यात, तुझी जागा कुठं आहे मला दाखव. चला उठा उठ. नको बस इथंच. मित्रांनो आता चला सगळी लादी वगैरे सगळं पुसलं आहे. थोडं पसारा आता कमी करते. हे आता थोडंसं साफ करायचं राहिलं कपाट, त्याच्यामध्ये म्हणजे सगळं सामान व्यवस्थित असं लावायचं आहे. इथं एक कॅलेंडर लावून घेतलं आहे मी. आणि आता वरती आहे ना तर माळ्यावरती थोडीशी धूळ झालेली आहे. आता 1-1.5 महिना झाला आहे ना, तर धूळ थोडी साफ करून घेते. आपली पूजेची तारीख जवळ येत चाललेली आहे त्यामुळे. आणि शॉपिंग काल झालेली आहे या पोरांना. मी मगाशी पण म्हटलं तुम्हाला की यांना शॉपिंग केले. त्या पोरांना कपडे वगैरे घेतलेले आहेत. हे बघा सुमितला समीरला घेतले. आता राहिले फक्त टायगरचे पप्पा. टायगरला काही कपडे घेणार नाही कारण कपड्यांमध्ये टायगर कम्फर्टेबल नसतो, म्हणून त्याला कपडे नको आहेत असं. आणि इथून पण थोडंसं साफसफाई करायची, धूळ वगैरे जास्त पडलेली आहे. या कपाटावरून थोडी पुसून वगैरे घेईल है ना. चला आता जेवण बनवायचं. तर जेवण काय करणार आहे मी आज, मटकीची भाजी करायची आहे मला, डाळ भात चपाती एवढंच करणार आहे. आजही जायचं होतं बाहेर, तर टायगरच्या पप्पांनाच पाठवले. तर आपल्याला बाहेर आहे ना भिंतीवरती काहीतरी डिझाईन काय लावायचे ते लावल्यावरच तुम्हाला दाखवेल, आता सांगणार नाही. ते सुद्धा सस्पेन्स ठेवलेलं आहे. तर टायगरचे पप्पा गेलेत दुकानात आणि त्यांनी ते बघितलेसुद्धा. मला कॉल केलेला तर मी ॲडव्हान्स वगैरे त्यांना पाठवले. तर असं तर आपलं कॅटरिंगवाल्यांनासुद्धा ॲडव्हान्स दिलेला आहे. आता राहिलेलं आहे ते पूजेचं फक्त लाईटिंग वगैरे जे काही करायचे त्यांनी कोटेशन दिलं नाही. ते बघून गेलेले आहेत पण त्यांनी कोटेशन अजून दिलेलं नाही. तर चला आता मित्रांनो जेवण बनवून घेते. सकाळी काय नाही पावच आणलेले, फक्त आजसुद्धा पावच होते. पावावरच आम्ही आजही दिवस सकाळी नाश्ता केलेला आहे. रात्रीचं कालवण वगैरे होतं ना मटणाचं, मग त्याच्यावरच आम्ही खाल्लं आहे सगळं, म्हणजे दिवस काढला आहे. सकाळी नाश्ता आमचा त्याच्यात झाला आहे. आता ही बघा इथं मटकी भिजत घातलेली आहे, मटकी. आणि फ्रीजमध्ये भाज्या पण आहेत. बघू आता काय करायचं आहे ते करून घेते पटापटा. मग नंतर जेवण बनवल्यानंतर परत दुपारचं काहीतरी थोडंसं काम आहे मला. तर वरती माळा साफ करायचा आहे. माळ्याची गॅलरी धुवायची, स्वच्छ कलर वगैरे पडला आहे. मी त्याविषयी थोडीशी काढली. तर आता सुमितला म्हटलं बाकीचं तू कर. तर मला बोलला मम्मी 4 वाजता मी ते सगळं करून घेतो, वरची लादी वगैरे पुसतो. तर मॉप वगैरे आणून दिलं आहे त्याला. म्हटलं ते करून घे तुझं आता काम. वरती एकटा झोपतोस ना, तर तुझं काम तू स्वतः करायचं. मला माझे बरेच सबस्क्रायबर बोलले ताई त्यांना तुम्ही काम करायला लावा, कसंही करू द्या पण करू द्या. मग मी पण तसंच ठरवलं. म्हटलं आता तू कसंही कर पण तूच कर, मी करणार नाही. माझ्या एकटीचा जीव मी काढत बसणार नाही. आता फक्त राहिलं आहे फ्रीज पोहोचायचं आहे आपल्याला. फ्रीज आहे ना साफ करायचं आहे. फ्रीजमध्ये सुद्धा ना तसं काही नाही, ते मागच मी घासून वगैरे काढलं आहे सगळं. पण हे बघा पण हे करायचं आहे, अजून थोडंसं साफ करायचं आहे. तर भाजी वगैरे आता आणलेली आहे, काल गेलेली तेव्हा मार्केटमधून भाजी घेऊन आली स्टेशनवरूनच. आणि आता फ्रीज साफ करून झाल्याच्या नंतर मग थोडंसं अजून रेशन भरायचं आहे. डीमार्टला जावं लागेल. तर डीमार्टला उद्या नाही जायला भेटणार. उद्या मला जायचं आहे दादरला, तिथे थोडंसं काम सामान वगैरे घ्यायचं आहे. मग त्याच्यानंतर आणि हो त्या दिवशी मी दादरला गेलेली, तुम्हाला सांगितलेलं वाटतं. दादरला गेलेली शॉपिंगला. तर आपले 2 सबस्क्रायबर कुर्ल्याचे तिथं भेटलेले. माझ्याकडे कॅमेरा नव्हता, नाही तर त्यांना मी घेतलं असतं. खूप मला हे केलं, छान व्हिडिओ असतात असं तसं. असं कोण भेटलं ना एवढं भारी वाटतं ना. आणि ट्रेनमधून जाताना ना काय होतं माहिती आहे का, कोणी लेडीज ना अशी नुसती टकमक तोंडाकडे बघत राहते. मग आपण समजायचं ही मला कुठेतरी हिनी माझं व्हिडिओ बघितलं आहे. पण ती लेडीज ना मला एकदम विचारायला ना संकोच करतात, कारण नेमके ह्याच असतील की नाही असं ते विचार करतात. तसंच असं झालं. प्रत्येक वेळी ट्रेनमधून गेली ना की असं बघतच राहतात, खूप उशीर बघतच राहतात, निहाळत राहतात मला नुसतं. कारण मी व्हिडिओमध्ये असते गाऊनवरती आणि बाहेर गेल्यावरती ड्रेसवरती असते, म्हणून त्यांना ना एकदम ना
लुक चेंज झाल्यामुळे कसं वाटतं त्यांना विचारायला हे वाटतं की नेमके ह्याच आहेत की वेगळ्या आहेत, कोण आहेत. मग त्या काय करतात, खूप उशिराच्या न्याहाळत बसतात, बघत बसतात माझ्याकडे. मग मला पण एकदम हे होतं, पण आता मी तरी स्वतः जाऊन कसं काय बोलू की बाबा तुम्ही माझ्याकडे का बघताय, कशासाठी. म्हटलं जाऊ दे, बघू दे, बघतायत तर बघतायत, बघू द्या. तर मग कधी कधी कोण एकदम धीर करून येतं, विचारतं की तुम्ही टायगरच्या मम्मा. मग हो, आता तसंच त्याविषयी तसं झालं. मी ब्रिज ईस्टला उतरली आणि ब्रिज म्हणजे अशी चाललेली, तर पाठीमागून हो 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 असं खांद्याला हात लावलं. म्हणून मागं बघितलं, असं मला बोलतायत तुम्ही. मग मी पटकन म्हटलं टायगरची मम्मा. मग अरे हो हो बरोबर. तरी मी मगापासून विचार करते तर की आवाज देऊ का नको असं चाललेलं. म्हटलं नाही द्यायचा आवाज, विचारल्याने काय होणार आहे. नाही तर असेल तेव्हा हो म्हणाल, नसेल तर नाही म्हणाल. मग त्या बरेच उशीर अशा बोलल्या माझ्याशी, 2 जणी होत्या आणि त्यांच्यातील एक दुसऱ्या होत्या ताई, त्या पण म्हणल्या की ह्यांना पण मी कुठेतरी पाहिलंय गं. मग ते जागा नाही का आपण यांचे व्हिडिओ पाहतो. मग म्हणतात अरे हा या टायगरच्या काय मम्मा, अहो तुमचे व्हिडिओ खूप छान असतात, खूप आवडतात आम्हाला, आम्ही आवर्जून बघतो. तुम्ही आता बरेच दिवस झाले व्हिडिओ जास्त टाकत नाही, तर द जर्मनला आपले जास्त व्हिडिओ येत नाही या कामाच्या धावपळीमध्ये. पण काळजी करू नका, नेक्स्ट मंथमध्ये म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये आम्ही गावी जाणार आहोत, सहकुटुंब सहपरिवार. मग आपल्याला भरपूर असे व्हिडिओ येणार आहेत. पुढचा महिना पूर्ण जॅकपॉटच असणार आहे. रोजच्या रोज व्हिडिओ येणार, डेली ब्लॉग येतीलच. आपल्या दोन्ही चॅनेलवर टाकण्याचा प्रयत्न करेल मी असं. तर मग तुम्हाला गावच्या मज्जा मस्ती, टायगरला फिरवायला आणि फिरवणार आम्ही, भरपूर ठिकाणी कुठे फिरणार. तर ते तुम्हाला खूप असं पाहायला मिळेल. आणि 8 दिवस आम्ही सुट्टी करून जाणारच आहोत असं विचार केला आहे. तर आता तर तोपर्यंत जे काही रोजचं होत आहेत घडामोडी ते आता मी दाखवण्याचा प्रयत्न करतेच. पण पुढच्या महिन्यात अजून तुम्हाला नवीन गोष्टी पाहायला मिळतील गावाला गेल्यावरती असं. तर चला मित्रांनो, बरीच कामं पडलीत. अजूनही सांगते, जेवण बनवायचं आहे, मग जेवणाला लेट होतं. शिवाय आता हा व्हिडिओ मला एडिट करायचा आहे जेवण झाल्याच्या नंतर. मग असं काम असतं. मुलांना सांगते अरे करा, पण मुलांना काही जमत नाही आणि मुलांनी केलेलं मला आवडत नाही. म्हणजे काय व्हिडिओ. तर मी आता समीरला सांगणार आहे बाबा तू याच्यामध्ये लक्ष दे, व्हिडिओ वगैरे एडिट करणं तुम्हाला आता थोडं तरी करून देत जा, आहे ना. काहीतरी केल्याशिवाय माणूस पुढं जात नाही, म्हणजे शिकता येत नाही त्यांना. तर असं झालं, त्यांना म्हणतात नाही तो आम्ही करणार आणि तुझं काहीतरी पार्ट एखादा आम्ही घेणार नाही त्या व्हिडिओमधला, मग तू परत आम्हाला ओरडशील. म्हणून ते मुलं काय करतात, भीतीने ना माझं व्हिडिओ एडिट करायला मागत नाही. पण आता मी त्यांना सांगणार आहे, आता तुम्हीच करत जावा हे जे काय असेल ते असं, आहे ना. सुमित कुठे गेला काय माहिती, आलेला इथं. कोण आले? गोपाळ आहे. हां तुला आज आलास काय? हां समीरचा मित्र आलाय, सोनिया गोपाळे. तर मित्रांनो चला, व्हिडिओ संपवण्याची वेळ आलेली आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर हाईपसुद्धा करा. तर भेटूया उद्याच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.